आज आपण बनवणार आहे अगदी झणझणीत मिरचीचा ठेचा. अख्ख्या मिरच्यांचा आणि गावाकडच्या पद्धतीने हा ठेचा बनवायचा आहे. जर तुम्हाला घरात भाजीला काही नसेल किंवा तुम्ही वरण भात बनवत असाल तर त्यासोबत देखील हा ठेचा तुम्ही बनवून खाऊ शकता. तर अतिशय चविष्ट असा आपला हा ठेचा बनवून तयार होतो. आपण अगदी 15 ते 20 मिनिटात एकदम सुटसुटीत आणि कुरकुरीत छान चवीचा कमी तिखट मिरच्यांचा ठेचा. सर्वांनाच मिरचा ठेचा खायला तर खूप जास्त आवडतो. पण ॲसिडिटी किंवा जळजळ होते किंवा जास्त तिखट होतो म्हणून खाणं टाळलं जातं. कमी तिखट होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत. या सगळ्या टिप्स वापरून ठेचा तुम्ही नक्की तयार करून बघा. ठेचा बनवण्यासाठी मी इथं 100 ग्रॅम इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या थोडा तिखट आहे. तुम्हाला जर का कमी तिखट हवं असेल तर तुम्ही ज्या पोपटी कलरच्या मिरच्या येतात त्या वापरल्या तरी पण चालेल. इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि काही शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत. त्याचसोबत आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. आपण गॅस चालू करून घेऊया. गॅसवरती मी असा पॅन ठेवला आहे स्टीलचा. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही बघूनच समजले असेल की ह्या मिरच्या किती तिखट आहेत. तर तुम्हाला ज्या तुम्ही मिरच्या खात असतील किंवा तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर तुम्ही मिरच्या घेऊ शकता. पण अशा पद्धतीच्या मिरच्या घेतल्याने आपला जो ठेचा आहे ना तो खूप छान चविष्ट तयार होतो. थोडा तिखट असतो पण चवीला खूप छान लागतो. आता वरून मी इथे 1 चमचाभर तेल टाकलं आहे. म्हणजे आपल्या ह्या मिरच्या पटकन अशा भाजल्या जातात आणि छान अशा भाजून होतात. 1-2 मिनटं लागतील आपल्याला ह्या मिरच्या भाजायला. आणि थोड्याशा अर्धवट भाजून झाल्या की यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे. जिरे पण छान असे भाजून झाले की याच्यात आपल्याला इथं लसूण टाकायचा आहे. म्हणजे हा लसूणही आपला ह्या मिरच्यांबरोबर देखील छान असा भाजून होतो. त्याच्याने चव खूप छान लागते. तर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या देखील आपण छान अशा मस्त या मिरच्यांबरोबर भाजून घेऊयात. यामध्ये आपल्याला आपण जे 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले होते ते पण आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण 30 सेकंद व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा काही सेकंद आपण यामध्ये परतून घेणार आहोत. काहींना कोथिंबीर आवडत नसेल तर त्याने स्किप केली तरी पण चालेल. कोथिंबीर देठासहित वापरली ना ठेच्यामध्ये अगदी छान चव आणते. कोथिंबीरसुद्धा काही सेकंद आपण परतून घेतलेले आहेत आणि आता या सगळ्या जिन्सा मस्त सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं थंड करून मगच आपल्याला इथं छान असा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर ठेचा आपल्याला तिखटपणा कमी व्हावा म्हणून इथं मी एक छोटीशी टिप सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण लगेचच ठेचा तयार करायला घेणार नाही आहोत. त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यावरती मगच आता आपण ठेचा तयार करायला घेणार आहोत. ठेचा तयार करण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. मिक्सरपेक्षा आपण हा ठेचा गावरान पद्धतीचा बनवत आहोत. त्यासाठी आपण एका खलबत्त्याचा वापर करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन तयार होतो. आता आपण या स्टेजला यामध्ये खलबत्त्याने किंवा घरातल्या तांब्याने, ग्लासने किंवा पावभाजी मेशरने गरम असताना मॅश करून घेऊ शकता. खलबत्त्यामध्ये आपण त्याला असं आबडधोबड कुटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ पण घालून घ्यायचं आहे. आपण ज्यावेळेस ठेचा बनवत होतो त्यावेळेस आपण मीठ घातलेलं नव्हतं. मीठ घातल्यानंतर आपल्याला असं छान असं ठेचून घ्यायचं आहे. जेणेकरून आपला ठेचा जास्त पण ठेचायचा नाही. त्यामुळे तो जास्त चिकट होण्याची शक्यता असते. तुम्हाला जर ठेचा जास्त चिकट वाटत असेल तर तुम्ही गॅसवरती तवा ठेवून थोडंसं मध्यम आचेवर थोडंसं सुकेपर्यंत किंवा 1 ते 2 मिनटं छान असा परतून घेऊ शकता. आवश्यकतेनुसार गॅस थोडासा कमी जास्त तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्यातलं बघू शकता पाणी थोडंसं असं ओस कमी झालेलं आहे आणि तुमचा ठेचा एकदम सुटसुटीत तयार होतो आणि खाताना पण
छान असा मस्त कुरकुरीत लागतो. साधारणतः 2 मिनिटांनंतरही असा छान आपण परतून घेतला आहे. सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं ओलसर वाटत असेल ना, थंड झाल्यानंतर अगदीच मोकळा आणि छान कुरकुरीत होतो. तुम्हाला चपातीसोबत तसेच बाजरीच्या भाकरीसोबत हा ठेचा खूप छान लागतो. तुम्ही वरण भातासोबतही तोंडी लावू शकतात. तुम्हाला जी मी सिक्रेट टिप्स सांगितली होती, ती टिप्स म्हणजे जेव्हा आपण ठेचा बनवतो ना, ठेचा जास्त तिखट होऊ नये यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस वापरू शकता. लिंबाच्या रसामुळे ठेचाचा तिखटपणा कमी होतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.